जय श्रीराम. सर्व बंधू आणि भगिनींनो तसेच शेवगाव तालुक्यातील सर्वच शेतकरी बांधवांनो, गेल्या महिन्याभरामध्ये आपल्या शेवगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये महापुराचं संकट आलेलं होतं. त्यावेळेस शेतकऱ्याचं अतोनात नुकसान या ठिकाणी झालं. जमिनीची माती वाहून गेली, संपूर्ण पीक नष्ट झालं, जनावरांचा प्रश्न निर्माण झाला. यावेळेस सर्व उत्पन्न गेल्यामुळे शेतकऱ्यांचा आशेचा किरण मंदावला होता. परंतु त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील एक शब्द सर्व शेतकऱ्यांना दिला होता, आणि तो शब्द म्हणजे मी सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच. आज या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर महायुती सरकारनं मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील त्यांचा दिलेला शब्द या ठिकाणी पाळलेला आहे. आज शेवगाव तालुक्यातील जवळजवळ सर्व शेतकऱ्यांच्या खात्यांवरती पैसे या ठिकाणी आलेले आहेत. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांचं जे अतोनात नुकसान झालंय ते संपूर्णपणे भरून निघणार नाही. परंतु आज या आर्थिक मदतीमुळे निश्चितच शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाल्याशिवाय राहणार नाही. या देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी मदत शेतकऱ्यांना दिलेली त्याबद्दल मी शेवगावकर म्हणून त्यांचा निश्चितच मनपूर्वक आभार मानतो. व यासाठी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच आपल्या शेवगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय मोनिकाताई राजळे यांनी जो भरभक्कम पाठपुरावा केला त्याबद्दल मी दोघांचे देखील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शेवकऱ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. खरं तर शेतकऱ्याजवळ जर पैसा आला तर व्यापारपेठ खुलते, व्यापारपेठेमध्ये पैसा येतो, व्यापारपेठेमध्ये आनंद येतो. तसेच व्यापारी जो वर्ग आहे याच्या देखील जो उलाढाल आहे याला देखील प्रेरणा मिळते. खरं तर या सर्वांमुळेच शेवगाव तालुक्याची जी दिवाळी गोड होत आहे याबद्दल माहिती सरकारचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं, नामदार साहेबांचं तसेच आमदार ताईंचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.